तर पहिल्यांदा फोल्डर बनवू. ठीक आहे, एक फोल्डर बनवला. फोल्डर नंतर आपण काय करतो, CMD ओपन केलं. CMD ओपन नंतर केल्यानंतर आपली पहिली स्टेप काय राहते, इन्स्टॉलेशन करायचे. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपण काय काय इन्स्टॉल करतो, एक्सप्रेस करतो, EGS आणि MySQL. आणि अजून काय राहिलं, बॉडी पार्सर, बॉडी डॅश पार्सर. याला केलं एंटर. एंटर केल्यानंतर झालं आपले पॅकेज इन्स्टॉल. मग कोडपेस्ट डॉट केल्यानंतर काय झालं, आपलं VS कोड याने ओपन झालं. ठीक आहे. मग यानंतर आपण काय करतो, एक सर्व्हर बनवतो. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल एक फाईल बनवतो. मग फाईलला नाव काय देणार, index.js. आणि ज्यामध्ये आपण ते पॅकेज इन्स्टॉल केले ते काय करणार, रिक्वायर करून घेणार. मग एक कॉन्स्ट घेतला, पहिलं काय एक्सप्रेसला इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये एक्सप्रेस. नेक्स्ट काय आपलं, नेक्स्ट कोणतं आहे पॅकेज, बॉडी पार्सरला आपण रिक्वायर करून घेऊ. रिक्वायर केलं, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. यानंतर काय, MySQL केलं रिक्वायर. यानंतर अजून काय, ठीक आहे, ऍप घेतलं, त्याला एक्सप्रेस पास केलं. ठीक आहे. यानंतर काय की मिडलवेअर, जी आपण बॉडी पार्सलची यूज करण्यासाठी आपण काय करतो, एक मिडलवेअर राईट करतो. मग मिडलवेअर काय, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल त्यात एक्सटेंडेड :ट्रू. ठीक आहे. बॉडी पार्सलची मिडलवेअर झाली राईट करून. यानंतर काय करणार, आपण एक पोर्ट नंबर देणार. मग पोर्ट नंबर कशात देतो, ऍप डॉट लिसन, त्यात काय दिला, एक पोर्ट नंबर पास केला. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करतो, ते एक डेटाबेसचे कनेक्शन आणू. ठीक आहे. मग डेटाबेसची कनेक्शन आणण्यासाठी काय करणार, एक कॉन्स्ट घेतला, त्या व्हेरिएबल नाव दिलं कॉन. पहिलं काय करतो आपण, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट, पहिलं काय राहतो, पोस्ट राहतो. पोस्ट काय आपला लोकल. ठीक आहे. दुसरा काय राहतो आपला, युजर राहतो. युजर काय आपला, रूट. नंतर पासवर्ड काय, जो तुमचा आहे तो वर्कबेंच ओपन करताना जो टाकला होता तोच टाका. ठीक आहे. माझा काय एम्प्टी आहे, त्यामुळे मी एम्प्टी ठेवला. आणि डेटाबेस कोणता आहे आपला, A to Z _ डेमो. झालं, डेटाबेसची कनेक्शन झालं पॉसिबल. ठीक आहे. यानंतर आपण काय करतो, मिडलवेअर बनवतो. मिडलवेअर म्हणजे URL. ठीक आहे. मग URL कशी क्रिएट करतो, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश फंक्शन मध्ये पहिलं राहतं रिक्वेस्ट आणि दुसरं काय जाते, रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स डॉट आपण रेंडर काय कोणती फाईल करणार, home.egs. झाली. प्रोग्रामला आपण रन करू, nodimon index.js. झाला प्रोग्राम रन. ब्राउझरला आपण करणार लोकल होस्ट 1000. काय एरर आलाय, home.egs. home.egs काय झाली, लोड नाही झाली. लोड झाली नाही म्हणजे काय म्हणायचं, एक्झिस्ट नाहीये. मग आपण home.egs कुठे बनवणार, व्ह्यूज मध्ये. व्ह्यूज फोल्डर बनवला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये home.egs. ठीक आहे. एक टायटल देऊ, काय देऊ आपण, वेलकम ऍडमिन देऊ. ठीक आहे. आउटपुट पेजला गेलो, याला झालं, आलं आउटपुट आपलं. ठीक आहे. मग नेक्स्ट आपण काय करतो, त्यात अँकर टॅग घेतो. अँकर टॅग मध्ये काय करणार आपण, पहिलं स्लॅश
ऍडमिन आणि दुसरं काय करणार, ऍडमिन लिस्ट प्रिंट करणार. त्यात लिस्टचं बटन घेतलं, अंडरस्कोर लिस्ट, आउटपुट पेजला गेलो, आपण काय केलेलं, रिफ्रेश केलं. ऍडमिनवर क्लिक केलं, ऍडमिनच्या फॉर्मवर जाणार आणि लिस्टवर क्लिक केल्यावर कुठे जाणार, लिस्टच्या फॉर्मवर जाणार. ठीक आहे, लिस्टच्या टेबलवर. मग आता आपल्याला काय करायची की ऍडमिनची काय बनायची, URL बनवायची. मग URL कुठे बनवणार आपण, ऍप डॉट गेट इंडेक्स फाईल मध्ये ऍप डॉट गेट स्लॅश ऍडमिन कोमा फंक्शन. फंक्शन मध्ये काय राहील, पहिलं आपलं रिक्वेस्ट राहील, दुसरी काय राहील, रिस्पॉन्स राहील. आणि रिस्पॉन्स डॉट आपण काय करू, रेंडर करणार. ठीक आहे, रेंडर कोणती फाईल करणार, ऍडमिन डॉट EJS फाईल आपण रेंडर करणार ना. आणि ही EJS फाईल कुठे राहील आपली, व्ह्यूज फोल्डर मध्ये. व्ह्यूज फोल्डर मध्ये गेलो, त्यात एक टायटल देऊ ऍडमिन. आणि आता आपण सिंपल काय करणार, एक फॉर्म क्रिएट करणार. एक फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन देणार आपण सेव्ह ऍडमिन. मेथड कोणती देणार, पोस्ट मेथड देणार. आणि ह्यात फील्ड घेणार. पहिली फील्ड काय घेणार आपण, एंटर ऍडमिन नेम घेऊ. ठीक आहे ना. सेकंड काय घ्यायचं, एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप दिला टेक्स्ट आणि त्याला नेम देणार आपण, नेम देऊ. ठीक आहे. नेक्स्ट काय घ्यायची फील्ड त्याची सांगा, मोबाईल घ्यायचा, त्याचा मोबाईल घेऊ. मोबाईल घेतला, त्याला नेम देणार आपण मोबाईल. त्याला BR घेतला. अजून काय घ्यायची त्याची फील्ड, टाईप नंबर देऊ त्याला टाईप. अजून काय घ्यायची फील्ड, ठीक आहे, ऍडमिन टाईप घेऊ. ठीक आहे, म्हणजे तो युजर आहे का ऍडमिन आहे. ठीक आहे, नाही तर ते नाही होणार. ठीक आहे, ठीक आहे, बास एवढे दोन घेऊ आपल्या पुरते बास. आणि एक बटन घेणार, बटनला आपण काय करणार, सेव्ह ऍडमिन. आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं रिफ्रेश, ऍडमिनवर गेलो, आला एक फॉर्म. ठीक आहे, फॉर्म मध्ये पहिलं आपण त्याचं नाव भरणार, कोणतं ABC भरलं, त्याचा मोबाईल नंबर भरला 1 to 9 आणि काय केलं, सेव्ह ऍडमिन. मग डेटा कुठे गेला, कोणत्या URL गेला, सेव्ह ऍडमिनला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग ह्याची आपण URL कोणत्या फाईल मध्ये बनवणार, इंडेक्स फाईल मध्ये. मग इंडेक्स फाईल मध्ये ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश ऍडमिन, त्यामध्ये फंक्शन फंक्शन मध्ये पहिलं राहील रिक्वेस्ट, दुसरं काय राहील, रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स डॉट आपण काय करू, सेंड करू, चेक करू डेटा येतोय का. मग डेटा कशात आलाय, बॉडी मध्ये डेटा आलाय. याला केलं, आला डेटा, नेम आणि मोबाईल नंबर आलाय. ठीक आहे ना. आता यानंतर आपण नेक्स्ट काय करतो, तर ऑफलाईन काय करतो आपण, एक क्वेरी राईट करतो. ठीक आहे, मग पहिली आपण एक व्हेरिएबल घेऊ आणि त्यात रिक्वेस्ट डॉट जे बॉडी आलाय तो काय करू, स्टोअर करू. रिक्वेस्ट डॉट बॉडी केला आणि आपण इन्सर्टची क्वेरी करणार. ठीक आहे, इन्सर्टची क्वेरी करण्याआधी आपण काय करणार, एक टेबल बनवणार. पहिला आपण टेबल बनवून घेऊया. क्रिएट टेबलची काय क्वेरी, क्रिएट टेबल ऍडमिन. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कोणती राहील, आयडी ला टाईप कोणता, इंट प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे, दुसरं काय राहील, त्याचं नेम राहील. नेम घेतलं, नेमला टाईप कोणता राहील, varchar राहील, त्याला आपण 100 दिलं. आणि दुसरं काय त्याचा मोबाईल, मोबाईलला टाईप कोणता द्यायचा, मोबाईलला टाईप कोणता देणार आपण, इन देणार. ठीक आहे, झालाय क्रिएट टेबल. ह्या टेबलला आपण काय करणार, वर्क बेंच मध्ये क्रिएट करून घेणार. वर्क बेंच ओपन केलं,
झालं वर्कबेंच ओपन. आपण पहिला डेटाबेस यूज करणार. झाला डेटा यूज, खाली आले ना डेटाबेस यूज झाला. नेक्स्ट काय आपण जी क्वेरी क्रिएट केली टेबलची ते काय करणार, रन करून घेणार. ठीक आहे, टेबल बी क्रिएट झाला आपला. साईटला चेक करू शकतो. टेबल्स मध्ये गेलो, टेबल मध्ये कोणता टेबल आहे आजचा आपला, ऍडमिन. ऍडमिनला स्टार्टिंगलाच आहे. ठीक आहे, झाला ना टेबल, त्याचा मोबाईल आणि नेम आले. ठीक आहे, मग यानंतर नेक्स्ट स्टेप आपण काय करतो की डेटा इन्सर्ट करतो. डेटा इन्सर्ट करण्यासाठी पहिले काय करतो आपण, क्वेरी राईट करतो इन्सर्टची. ठीक आहे, मग कोण काय घेतलं, व्हेरिएबल घेतला कोणता, SQL इक्वल टू टिल्ट. ठीक आहे, आणि इन्सर्टची क्वेरी राईट करणार. मग इन्सर्ट इनटू टेबल नेम. टेबल नेम काय आपलं, ऍडमिन. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू काय आहे, पहिली नेम, आणि दुसरं काय आहे, मोबाईल. मग एक व्हॅल्यू कीवर्ड यूज करतो, व्हॅल्यूज. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये जे आपण व्हॅल्यू आल्यात ते काय करतो, पास करतो. मग पहिली नेम साठी आणि दुसरी मोबाईल साठी. मग डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये डी डॉट नेम. दुसऱ्यात काय, डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये डी डॉट मोबाईल. ठीक आहे, मग यानंतर नेक्स्ट आपण काय करतो, तर काय करणार यानंतर, क्वेरी काय करणार, रन करणार. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय करायचो, क्वेरी एक फंक्शन घ्यायचो त्यामध्ये, आहे का नाही. ठीक आहे ना, कॉल बॅक फंक्शन घ्यायचो, की जेव्हा आपण फंक्शन कॉल करायचो म्हणजे आपण काय करायचो, कॉन डॉट क्वेरी करायचो. ठीक आहे, कॉन डॉट असं क्वेरी काहीतरी आपण राईट करायचो. ठीक आहे, त्यामध्ये एक फंक्शन पहिलं SQL द्यायचो. नेक्स्ट काय करायचं, फंक्शन द्यायचो. फंक्शन काय करायचं आपल्याला, की रिटर्न द्यायचं. काय रिटर्न द्यायचं, एक तर एरर द्यायचा आणि दुसरं काय द्यायचं आपल्याला, डेटा देत होता. ठीक आहे, फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटायचा, कॉल बॅक फंक्शन झालं ना. आपण फंक्शनला कॉल केलं की फंक्शन आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा एक तर एरर देणार किंवा डेटा तरी देणार. ठीक आहे, आपण आता त्या स्टेपने चालायचो. आज काय करणार आहे आपण, की प्रॉमिस टू आपण डेटा काय करणार आहे, पास करणार. ठीक आहे, प्रॉमिस. मग प्रॉमिस टू डेटा यूज करण्यासाठी काय करणार, पहिलं आता जो आपण डेटा क्वेरी फक्त राईट केली. ठीक आहे, आपल्याला काय करायचं की प्रॉमिस करायची. आता सपोज पहिल्यांदा काय करणार आपण, प्रॉमिस यूज करण्यासाठी काय करणार, की एक पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल आपल्याला. ते पॅकेजचं नाव काय आहे, याला क्लिअर करू. आपल्याला कोणतं पॅकेज इन्स्टॉल करायची, प्रॉमिस. मग प्रॉमिस यूज करण्यासाठी काय करावं लागतं, पॅकेज युटिल यूज करावं लागतं. काय करावं लागतं, युटिल काय करतं आपल्याला, की प्रॉमिस आपल्याला प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, सपोज एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आता पहिल्यांदा प्रॉमिस यूज करण्यासाठी काय करणार इन्स्टॉल आपण, युटिल. मग युटिलची काय इन्स्टॉल करण्याची, npm इन्स्टॉल युटिल. याला केलं एंटर, आपलं पॅकेज इन्स्टॉल झालं. ठीक आहे, प्रोग्रामला रन करून घेऊ आपण. नॉडिमॉन केलं. आता आपण जे नवीन पॅकेज इन्स्टॉल केले, ठीक आहे, त्याला काय करणार, पहिल्यांदा रिक्वायर करून घेणार. एक कॉन्स्ट घेतला, त्याला नाव दिलं युटिल इक्वल टू रिक्वायर. राऊंड ब्रॅकेट मध्ये काय करणार, जे पॅकेज इन्स्टॉल केलंय त्याचं नाव युटिल. झालंय, ह्याला इम्पोर्ट केलंय आपण. ठीक आहे ना. आता जसं की आपण बॉडी पार्सल काय करतो, रिक्वायर करतो. मग बॉडी पार्सलला यूज करण्यासाठी आपण एक मिडलवेअर राईट करतो. त्याची मिडलवेअर काय आहे, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सल आपण हे काय करतो, यूज करतो. ह्याची काय झाली, मिडलवेअर झाली. ह्या मिडलवेअर थ्रू आपण काय करतो, की ते जे आपण बॉडी पार्सल रिक्वायर्ड केलंय की ती आपण इथं काय करतो, यूज करतो त्या मिडलवेअर थ्रू. मग आता आपण काय केलंय, की युटिल इन्स्टॉल केले. ठीक आहे, मग युटिल आपल्याला यूज करण्यासाठी त्याची एक मिडलवेअर. ठीक आहे, मग त्याची मिडलवेअर कशी, एक व्हेरिएबल घेतला कॉन्स्ट, त्याला नाव दिलं मी exe दिलं. ठीक आहे, मग exe मध्ये काय सांगणार, युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट, जे आपण डेटाबेसची कनेक्शन आणले ते काय करणार, इथं पास करणार. कॉन डॉट काय करणार, क्वेरी करणार. ठीक आहे, त्यानंतर डॉट बाइंड, आणि बाइंड मध्ये कॉन देणार, जे आपण कनेक्शन आणलंय डेटाबेसचं. ही काय झाली आपली, जशी की आपण बॉडी पार्सलला एक मिडलवेअर राईट करतो यूज करण्यासाठी, सेम तेच आपण काय केलंय, की जे आपण युटिल इम्पोर्ट केलंय त्यासाठी यूज करण्यासाठी आपण काय केलंय, मिडलवेअर राईट केली. मग त्याची मिडलवेअर काय, की एक व्हेरिएबल घेतला तुम्ही, आता कोणता बी घ्या, मी फक्त exe घेतलाय. ठीक आहे, exe घेतलाय. मग त्याची मिडलवेअर काय, युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये जे आपण डेटाबेसची कनेक्शन आणलंय ते कनेक्शन पास केले आणि डॉट क्वेरी केले. त्यानंतर डॉट बाइंड
राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन केले. ठीक आहे. आता आपली जी युटिल आपण इन्स्टॉल केले ती काय झालं, यूज झालं. ठीक आहे. आता फक्त त्याला काय करायचे, आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचे. मग प्रोग्राम मध्ये युटिल काय करतं आपल्याला, की आपण जे फंक्शन राईट करतो, आता सपोज एक फंक्शन राईट केलं, फंक्शनला आता ही क्युरी राईट केली, ह्या क्युरीला एक प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करतं. काय करतं, प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करतं. मग ह्याला प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं, अवेटचा यूज करावा लागतो. मग अवेट काय करतं, की जेव्हा आपण ते आपल्याला अवेट एक प्रॉमिस देतं, की बाबा मी तुला एक ही करतो, प्रॉमिस देतो की काय, की मी बॅकएंडला जाईन, एकतर एरर आणीन किंवा काय आणीन, डेटा आणीन, दोन्हीपैकी काहीतरी एकच काम करेन. ठीक आहे. आणि जोपर्यंत मी माघारी येत नाही, काय जवळ मी एरर किंवा डेटा माघारी घेऊन येत नाही, तोपर्यंत काय कर, तू थांब. म्हणजे प्रोग्रामला तोपर्यंत काय करतं, स्टॉप करतं. अवेट काय करतं, प्रोग्रामला स्टॉप करतं. कवर, की जेव्हा तो एरर किंवा डेटा घेऊन येत नाही, कुठून, की डेटाबेस मधून. ठीक आहे ना. मग त्याला आपल्याला यूज करायची. मग यूज करण्यासाठी काय करणार, आता आपण क्युरी राईट केली, मग क्युरीला काय करायची, एक प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करायची. ठीक आहे ना. आपली ही प्रॉमिस झालं ना, की माझं हे प्रॉमिस आहे कोणतं, की इन्सर्ट कर डेटा. काय कर, हे इन्सर्ट कर. इन्सर्ट काय झालं, ही इन्सर्टची क्युरी काय झाली, एक आपलं प्रॉमिस झालं. ठीक आहे ना. मग ह्या प्रॉमिसला काय करायचे, की त्याला पास करायचे कुठे, की बॅकएंडला. मग आपण काय करणार, अवेट यूज करण्यासाठी काय केलंय, की पहिल्यांदा युटिल इन्स्टॉल केले. ठीक आहे. युटिल युटिल आपल्याला यूज करण्यासाठी आपण काय केले, त्याची एक मिडलवेअर राईट केली. मग सिंपल सी, मग अवेट करण्यासाठी एक वेअर घेतला, वेअरला नाव दिलं, डेटा दिलं. ठीक आहे. आणि सिंपल सी काय करणार, अवेट करणार. अवेट काय करतं आपल्याला, जोपर्यंत डेटा एक तर डेटा घेऊन जाणार, एक तर आपल्याला डेटा आणणार किंवा एरर आणणार, तोपर्यंत प्रोग्राम काय करणार, आपला स्टॉप करणार. मग अवेट केलं, अवेटला आपण पास काय करणार, EXE दिलं, आणि EXE ला सिंपल सी जी आपण क्युरी राईट केली, म्हणजे आपली ही प्रॉमिस, आपण त्याला काय करणार, प्रॉमिस देणार फक्त. मग ही प्रॉमिस कशा, कोणत्या व्हेरिएबल मध्ये, SQL. मग ह्याला फक्त SQL पास करून देणार. ठीक आहे. मग अवेट यूज केलं म्हणल्यावर इथं फंक्शनच्या आधी असिंक यूज करायला लागतं. ठीक आहे. कॉमा देऊन असिंक, म्हणजे आपण जेव्हा जेव्हा अवेट यूज करतो तेव्हा फंक्शनच्या आधी काय द्यायचं, असिंक द्यायचं. झालंय. ठीक आहे. प्रोग्राम झालाय. आणि जो आपण आता ह्यात एरर कशात येणार, म्हणजे किंवा आता हो आपल्याला रिटर्न काय करणार, आता हे बॅकएंडला गेलं, एक तर आपल्याला काय आणणार, एरर आणणार, आणखी दुसरं काय आणणार, दोन्हीपैकी काय करणार, एक घेऊन येणार. ठीक आहे. आणि तोपर्यंत प्रोग्राम एक्झिक्यूट होऊन देणार नाही. ठीक आहे. मग जो आपल्याला जी काय भेटणार, एरर भेटन किंवा डेटा भेटन, तो आपण काय करू, सेंड करू. ठीक आहे. म्हणजे आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं, रिफ्रेश केलं, आणलं, आपल्याला डेटा झाला इन्सर्ट. ठीक आहे ना. आपल्याला एरर नाही दिला, काय दिलं त्याला, आपला डेटा दिला. चेक करू वर बेंच मध्ये आपला डेटा इन्सर्ट झालाय का, झाला नाही डेटा इन्सर्ट. अवेट काय करतं, की एक आपल्याला प्रॉमिस देतं, म्हणजे प्रॉमिसला काय करतं, बॅकएंडला पाठवतं. मग आपलं प्रॉमिस कोणतं आहे, की हे प्रॉमिस आहे, की माझं प्रॉमिस हे, की हा डेटा जो आहे, ती इन्सर्टची क्युरी आहे, ते काय कर, रन कर. मग हे काय करतो, की एक तर येताना डेटा आणतो किंवा एरर तरी घेऊन येतो. जो डेटा येईन किंवा एरर येईल, तो कशात आपण स्टोअर केलाय, एका डेटा व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. समजलंय, ऑनलाईन मेंबर समजलंय का थोडंफार, ऑनलाईन मेंबरचं काय, ऑनलाईन मेंबर समजलंय का, ट्राय करतात एवढं असिंक. ऑनलाईन मेंबर्स, जे आपण फंक्शन करायचं क्रिएट, की जसं आपण काय करायचो, कॉन डॉट क्युरी, पहिलं SQL पास करायचो, आणि मग काय आपण फंक्शन द्यायचो. फंक्शन मध्ये काय करायचो, एक तर एरर भेटायचा, दुसरं काय भेटायचा, डेटा भेटायचा. ते आपल्याला लेंथी होत होतं. ठीक आहे. त्यात काय व्हायचं, कोडचा थोडं कोड आपल्याला काय व्हायचा, म्हणजे आपल्याला सुटेबल नव्हतं दिसत. ठीक आहे. एक तर त्याचा तो इश्यू. ठीक आहे. ट्राय करा, आपण एकदा रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. रिपीट घेऊ एकदा. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करा. ऑनलाईन मेंबर्स लक्ष द्या. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत काय केलंय, पहिल्यांदा जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज काय केले, इन्स्टॉल केले. ठीक आहे.
त्यानंतर आपण काय करायचो, एक URL बनवायचो, स्लॅशची त्याला होम दिली. आतापर्यंत हे पाहिलं आपल्या सगळ्याला, हे सांगायची गरज नाही, ठीक आहे. पण आज आपण काय केलं, एक नवीन पॅकेज इन्स्टॉल केलाय. कोणता? util पॅकेज इन्स्टॉल. मग util पॅकेज जो आपण इम्पोर्ट केलाय तो आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, की म्हणजे आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, एक अवेट यूज करण्यासाठी. आपल्याला जे आपण अवेट यूज करतो ना, हे आपल्याला कुठून भेटतं, जे अवेट आणि असिंग घेतले आज आपण, ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये. हे आपल्याला कुठून प्रोव्हाइड होतं, util मधून. कुठून? जे आपण util पॅकेज इन्स्टॉल केलंय ते आपल्याला काय करतं, util पॅकेज मदत करतं. काय करतं, की जे आपल्याला प्रोव्हाइड करतं, का अवेट प्रोव्हाइड करतं आणि असिंग प्रोव्हाइड करतं. आणि त्याची अजून एक फंक्शनॅलिटी काय करतं, की जे कॉलबॅक फंक्शन आहे त्याला एक प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करायला करतं. मग आपण ही कशासाठी युटिल लिहिली, आपण मिडलवेअर कशासाठी लिहिली. ह्या मिडलवेअरने काय होतं, की जे आपण फंक्शन आहे, फंक्शनला काय करतं, ते एक प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करतं. काय करतं, ही पहिले जी आपण युटिल इम्पोर्ट केलंय ते काय करतं, अवेट देतं आपल्याला. अवेट आणि असिंग काय करतं, प्रोव्हाइड करतं, ठीक आहे. आणि आपण सेकंड एक मिडलवेअर राईट केली. हे मिडलवेअर काय करते, आपल्याला जी फंक्शन आहे कॉलबॅक, जी कॉलबॅक फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करते, प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करते. समजलं? मग आपण काय केलंय, की आता एका EXE मध्ये जे आपण हे फंक्शन मिडलवेअर राईट केली ती कशा स्टोअर केली, आपण कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले, EXE मध्ये केली. तुम्हाला जे वाटेल ते देऊ शकता, ठीक आहे. मग आपण काय केलंय, की जे फंक्शन आहे ते आपण EXE मध्ये काय केलंय, स्टोअर केलंय. मग सपोज मग ही काय करतं, आपल्याला प्रोव्हाइड करतं, काय कन्वर्ट करतं, प्रॉमिस कन्वर्ट करतं. म्हणजे जे कॉलबॅक फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करतं, प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करतं. मग आपलं प्रॉमिस कोणती, आपल्याला प्रॉमिस ही द्यायची की डेटा इन्सर्ट कर. हिला काय सांगायची, प्रॉमिस सांगायची. मग आपलं ही प्रॉमिस काय केलंय, फंक्शन आहे. आता EXE घेतलं आणि राऊंड ब्रॅकेट दिलं की फंक्शन होतं ना, ठीक आहे ना. मग फंक्शन मध्ये आपण काय पास केलंय, मग SQL काय झाली, प्रॉमिस झाली, ठीक आहे. मग येताना तो काय घेईन, एक तर एरर घेईन किंवा डेटा घेईन. सपोज आता आपण काय केली, मी एरर टाकला. आता या प्रॉमिस मध्ये आपला एरर आहे ना, ठीक आहे ना. पहिल्यांदा आपण काय करायचं, पॉन डॉट क्युरी त्यात फंक्शन, मग एरर आला तर एरर प्रिंट होईल आणि डेटा आला तर डेटा प्रिंट होईल. आपल्याला काय करायचं, दोनदा कन्सोल करायला लावायचं, ठीक आहे ना. आता काय केलं मी, थोडे टेबल नेम चुकीचं टाकलं, ठीक आहे. आणि याला काय करू, आपण एक्झिक्यूट बघू. आउटपुट पेजला गेलो आपण, एक डेटा इन्सर्ट केला XYZ चा आणि त्याचा मोबाईल नंबर दिला 0109 आणि सेव्ह केलं. आला एरर, आला ना, त्याने एरर आणला ना. काय म्हणतो एरर, टेबल A to Z डेमो डॉट ऍडमिन डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे काय, जो टेबल नेम दिलाय आपण तो काय त्या डेटाबेस मध्ये एक्झिस्ट नाहीये, म्हणजे एरर दिला ना आपल्याला. आणि बरोबर टाकलं तर डबल आउटपुट दिलो, जो डेटा येणार आहे तो डेटा आपल्याला देईल. XYZ केलं, त्यात मोबाईल नंबर दिला आणि याला काय केलं, सेव्ह केलं. आला डेटा. काय करतो तो अवेट, काय करतो, एक तर डेटा आणणार, डेटा भेटला डेटा आणणार, आणि एरर भेटला तर एरर घेऊन येणार. आणि जो जो काही तो म्हणजे एक तर मग आपण काय केलं, व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय, जो काही घेऊन येईल उद्या तो काही पण घेऊन येईल. एकदा एरर घेऊन आला तर एरर एरर डेटा मध्ये स्टोअर होईल, व्हेरिएबल मध्ये. डेटा आला तर डेटा स्टोअर होईल. समजलं इथं, अवेट काय करतं, काय करतं अवेट, प्रोव्हाइड करतात सिंक आणि युटिल आपल्याला प्रोव्हाइड करतं, अवेट यूज करतं, ठीक आहे. आणि जी ही मिडलवेअर राईट केली ती मिडलवेअर काय करते, प्रॉमिस कन्वर्ट करते. हा, ठीक आहे. कॉलबॅक फंक्शन असतं त्याला काय करते, प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करतं. मग आपली प्रॉमिस कोणती, की सिलेक्टची म्हणजे इन्सर्टची प्रॉमिस आहे. ह्या प्रॉमिसला काय कर, जे आपण ही काय करते, मिडलवेअर जी राईट राईट केली मिडलवेअर, ते मिडलवेअर काय करते, जे कॉलबॅक फंक्शन असतात. बरं एवढंच ध्यानात ठेवा, ठीक आहे. युटिल काय करतं, युटिल आपण इम्पोर्ट केलं की आपल्याला अवेट यूज करता येतं, ठीक आहे. बाकी काहीच ध्यानात ठेवणार. आणि जे हे मिडलवेअर राईट करतो, हे मिडलवेअरने काय करता येतं आपल्याला, की डेटा प्रोव्हाइड करता येतो, म्हणजे डेटा आपल्याला सेंड करता येतो आणि घेता येतो, बस. बाकी जास्त काही ध्यानात ठेवणार, ठीक आहे. जेव्हा अवेट यूज करायचं तेव्हा काही इम्पोर्ट करणार, युटिल इम्पोर्ट करणार. आणि डेटा आपल्याला पाठवायचा घ्यायचा आहे त्या टायमाला कोणती मिडलवेअर राईट करणार, युटिलची, ठीक आहे. बस एवढंच ध्यानात ठेवा. मग आता आपण काय केलंय, डेटा इन्सर्ट केलाय, ठीक आहे. डेटा इन्सर्ट केलाय, आता काय करायचं आपल्याला, रिडायरेक्ट करायची, म्हणजे डेटा इन्सर्ट होतोय, ठीक आहे ना. मग डेटा इन्सर्ट झाल्यावर काय झालं पाहिजे, की त्याच पेजवर गेलं पाहिजे रिटर्न.
मग आपण काय करतो त्याच पेजवर जाण्यासाठी कोणती रिडायरेक्ट करतो. मग रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कुठे करायची आपल्याला स्लॅश ऍडमिनला. आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं रिफ्रेश, आलं फॉर्मला. ठीक आहे, ह्यातला म्हणजे काय होतं डेटा जातोय पण पेज चेंज होत नाही. ठीक आहे, डेटा भरला, त्याचा मोबाईल नंबर भरला आणि काय केलं सेव्ह ऍडमिन, डेटा गेला. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेप आपण काय करतो की डेटा प्रिंट करतो. एका टेबल मध्ये आपल्याला काय करायचं डेटा प्रिंट करायचा. मग डेटा टेबल मध्ये प्रिंट करण्यासाठी आपण सिंपली काय राईट करतो एक मिडलवेअर राईट करणार. कोणती लिस्टची. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश ऍडमिन अंडरस्कोर लिस्ट कोमा देऊन एक फंक्शन मध्ये पहिलं काय भेटतं आपल्याला रिक्वेस्ट आणि दुसरं काय भेटतं रिस्पॉन्स. मग रिस्पॉन्स आपण काय करू सेंड करू. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं की जो डेटाबेस मध्ये डेटा आहे म्हणजे आतापर्यंत आपण जो फॉर्मने डेटा काय केलाय स्टोअर केलाय तो डेटा काय करायचा आपल्याला घेऊन यायची. मग त्यासाठी घेऊन येण्यासाठी आपण काय करणार राईट वेअर घेतला आणि एसक्यूएल इक्वल टू त्याची क्युरी. मग क्युरी काय आहे त्याची सिलेक्ट स्टार फ्रॉम आपला टेबल नेम ऍडमिन. ठीक आहे, क्युरी राईट झाली. आता आपण कशाला सांगणार अवेटला सांगणार की काय कर डेटा आला तर डेटा आण, नाही तर एरर आला तर एरर आण. मग एक व्हेरिएबल घेतला जे काही रिझल्ट येईल, सपोज मी काय करतो रिझल्ट आधी घेतलं. ठीक आहे, जो काही डेटा येईल तो आधी मध्ये स्टोअर होईल. मग काय करायचं अवेटला सांगायची अवेट नंतर EXE ला काय पास करायची जी आपली प्रॉमिस आहे ती पास करायची. प्रॉमिस कोणती आपलं SQL प्रॉमिस पास केलं. जेव्हा बी आपण अवेट यूज केलं काय कर असिंग कंपल्सरी आपल्याला यूज करणं आहे. मग असिंग कुठे येणार फंक्शनच्या आधी, तिथं काय असिंग. ठीक आहे झालं. आणि जो काय डेटा येईल कशात येईल तो डेटा एरर आला तर एरर RE म्हणजे स्टोर येईल, डेटा आला तर त्यात स्टोर होईल. मग जो डेटा आपल्याला एरर किंवा डेटा भेटणार आहे तो काय करू आपण सेंड करू. आउटपुट पेजला गेलो आपण लिस्टच्या पेजला URL ला ऍडमिन लिस्ट भेटला डेटा, एरर नाही भेटला डेटा आला आपल्याला. ठीक आहे, मग हा डेटा आपल्याला काय करणार यानंतर टेबलमध्ये आपल्याला प्रिंट करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला एक पहिली फाईल बनवावं लागेल, डेटा फॉरवर्ड करावा लागेल. ठीक आहे, मग जो आपल्याला डेटा भेटतोय तो काय करणार व्हेरिएबल घेतला कोणता ओबीजे आणि ओबीजे मध्ये आपण जो डेटा भेटलाय कशात भेटलाय ह्याचं नाव चेंज करतो. ठीक आहे, डेटा घेतला, तुम्हाला जे वाटेल ते घ्या. ठीक आहे, तसं काय नाही व्हेरिएबल आहे तो एक, आपण व्हेरिएबल आपण युजर डिफाईन असतो. मग ह्याला आपण काय करू लिस्ट देऊ आणि लिस्ट व्हेरिएबल दिला आणि कोलन देऊन जो डेटा भेटलाय तो डेटा. मग आता कोणत्या पेजला आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे ऍडमिन लिस्टला. रिस्पॉन्स डॉट रेंडर करणार आणि इथं काय करणार ऍडमिन अंडरस्कोर लिस्ट डॉट EGS. एकदा फाईल क्रिएट करून घेणार. फाईल कुठे राहील आपली व्ह्यूज फोल्डर मध्ये. व्ह्यूज फोल्डर मध्ये गेलो आपण, ह्याला केलं फाईल क्रिएट. ठीक आहे, झाली फाईल क्रिएट. आता जो आपल्याला ते आपण फाईल कोणती बनवली आता ऍडमिन लिस्टची, त्या लिस्टला काय करायचं जो डेटा येतोय म्हणजे जो डेटाबेस मधून डेटा येतोय तो डेटा काय करायचा फॉरवर्ड करायचा आहे. मग जो डेटा फॉरवर्ड कशात आलाय डेटा व्हेरिएबल मध्ये डेटा आलाय. ठीक आहे ना, मग आपण त्याला कन्वर्ट कशात केलंय ओबीजे मध्ये कन्वर्ट केलंय. मग हा ओबीजे काय करायचं सिंपल सी कोमा देऊन ओबीजे पास करायचा. ठीक आहे, आउटपुट पेजला गेलो, आला डेटा, इथं डेटा आलाय पण आपण काय केलं प्रिंट नाही केला. मग प्रिंट करण्यासाठी सिंपल काय करणार ऍडमिन लिस्ट वर जाणार, एक H1 घेऊ आपण, H1 मध्ये लिस्ट नाव देऊ. डेटा कशात प्रिंट करायचा आपल्याला टेबल मध्ये. मग सिंपल सी एक टेबल घेणार, टेबलला थोडी डिझाईन देऊ आपण, जास्त काय नाही बॉर्डर देऊ फक्त, दुसरी विड्थ देऊ. विड्थ किती 100% दिली विड्थ. मग टेबल मध्ये पहिलं काय TR आणि TR मध्ये TH. पहिलं काय राहील आपला सिरियल नंबर राहील, सेकंड काय राहील नेम राहील आणि नंतर मोबाईल राहील. आणि ह्यानंतर आपण काय घेतो ते ऍक्शन घेतो. आता जो डेटा आलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये आलाय आपण डेटा पाठवलाय लिस्ट व्हेरिएबल मध्ये पाठवलाय. मग डेटा प्रिंट करण्यासाठी काय करणार एक फॉर लूप घेणार,
त्याला EGSचा सिंटॅक्स घेतला, ओपन केला त्याला, फॉर लूप घेतला, एक व्हेअर घेतला, त्यात आय घेतला, आय इक्वल टू किती घ्यायचं 0, आय ग्रेटर दॅन लिस्ट डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस. जो EGSचा सिंटॅक्स आहे त्याला केला क्लोज, इथं पण केला स्टार्ट आणि याला पण केला क्लोज. ठीक आहे. मग फॉर लूप मध्ये काय करणार, एक TR घेणार आणि TR मध्ये TD घेणार. पहिलं काय राहील आपला सिरियल नंबर, सिरियल नंबर साठी I+1 केलं. ठीक आहे. आउटपुट पेजला गेलो आपण, डेटा चेक करणार एकदा प्रिंट होतोय का, होतोय डेटा प्रिंट. ठीक आहे. इंडेक्स नंबर प्रिंट झाला म्हणजे डेटा आला. ठीक आहे ना. मग सेकंड काय राहणार आपलं नेम का, हा ठीक आहे. मग नेम कशात लिस्ट डॉट त्याचा इंडेक्स नंबर, इंडेक्स नंबर किती राहील आय दिला आणि त्यातला डेटा कोणता प्रिंट करायचा आहे, नेम प्रिंट करायचं. सेकंड काय आहे मोबाईल आहे. आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं रिफ्रेश, झाला डेटा प्रिंट. ठीक आहे. आणि आपण अजून एक TD घेणार, TD मध्ये काय करणार एक अँकर टॅग, अँकर टॅगला काय सांगणार तर डिलीट नाव देऊ आपण, डिलीट. आउटपुट पेजला गेलो. ओके, इथं समजलंय. डिलीटचं करू शकतात ना तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला मॅप फंक्शन सांगतो. ठीक आहे एकदा. आता हा काय झाला फॉर लूप झाला. ठीक आहे. हा कोणता लूप झाला फॉर लूप झाला. मग फॉर लूप काय करतो की एकदा डेटा घेऊन येतो, त्याची लेंथ चेक करतो. ठीक आहे. म्हणजे एका खात्यात अख्खा डेटा घेऊन येतो. म्हणजे आता सध्या डेटा किती तर टेबल मध्ये सध्या 5 डेटा आहे ना. मग तो फॉर लूप काय करतो एका खात्यात 5 डेटा घेऊन येतो. तुम्ही इंस्टाग्रामच्या स्टोरी बघतात ना, बरोबर ना. ऑनलाईन मेंबर्स इंस्टाग्राम वापरतात ना सगळे. जेव्हा आपण रील्स बघतो काय करतो, जेव्हा इंस्टाग्राम ओपन करतो तेव्हा काय होतं, जे लोड लिस्ट आहे आपण जसं जसं स्क्रोल करतो तसे काय होतात ते रील्स लोड होत चालतात ना. एका खात्यात सगळे लोड होत नाही ना. तुमच्या एका खात्यात सगळे लोड झाले तर आता तुमचा 1.5 GB चा डेटा आहे तो काय होईल 5 मिनिटात सगळा संपून जाईल. मग ते काय होतं की जशी तुम्ही स्क्रोल करता तसं एक 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 रील्स काय होते येत चलते. मग तसंच सेम काय करतं की मॅप फंक्शन आहे. मॅप फंक्शन काय करतं की एक 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 आणतं. म्हणजे जसं की एक डेटा आणणार, परत दुसरा डेटा आणणार, मग तिसऱ्या टाइमाला तिसरा डेटा आणणार. मॅप फंक्शन काय करतं एक एक डेटा घेऊन येतो आणि फॉर लूप काय करतं सगळा डेटा एक साथ घेऊन येतो. मग मॅप मॅप फंक्शनचं हे कसं सिंटॅक्स काय की EGSचा सिंटॅक्स ओपन केला आणि याला केला क्लोज. यामध्ये आपण काय करणार डेटा कशात आलाय, कोणत्या व्हेरिएबल मध्ये आपण डेटा पास केलाय लिस्ट व्हेरिएबल. मग इथं लिस्ट करणार फक्त लिस्ट डॉट मॅप आणि त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन घ्यायचं. फंक्शन मध्ये पहिलं काय राहील आपल्याला जो एक एक डेटा येणार आहे तो व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. सपोज मी आयटम घेतलं आणि दुसरं काय पास करणार इंडेक्स नंबर म्हणजे किती डेटा आलाय, मग आय दिला आणि कर्ली ब्रॅकेट झाला. मग EGSचा सिंटॅक्स आपण क्लोज करू आणि इथं खाली काय करू स्टार्ट करू. ठीक आहे. हा सिंटॅक्स झाला. जसं सेम मग बाकी आपण फॉर लूप मध्ये राईट करतो तसंच राईट करायचं. मग ह्यात काय घेणार एक TR घेणार, TR मध्ये TD राहील. पहिला काय आपला राहील I+1 राहील आणि ह्याला केला क्लोज केला. दुसरी काय व्हॅल्यू आपली लिस्ट, पण लिस्ट आली पण ती कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली आता आयटम. मग त्याला काय करणार आयटम डॉट ह्यातलं काय प्रिंट करायची नेम प्रिंट करायची सिम्पल सी. आणि दुसरं काय मोबाईल. आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं रिफ्रेश, आला. हा वरचा डेटा आहे तो फॉर लूपचा आहे आणि जो खाली आला दोनदा आपण लूप फिरवलो ना त्यामुळे डबल डेटा प्रिंट झाला. हा मग दोनदा लूप फिरवले ना आपण. फॉर लूप हा वरचा डिलीटचा आहे तो कोणता आहे फॉर लूपचा आणि खालचा जो आहे मॅप फंक्शनचा. मॅप फंक्शन काय करतं एक एक डेटा आणतो आणि फॉर लूप काय करतं सगळा डेटा सोबत आणते. तुम्हाला जे वाटेल ते राईट करा. ठीक आहे. मी सांगाल तर मॅप फंक्शनच यूज करत चला. ठीक आहे. ट्राय करता तुम्ही डिलीटचं ट्राय करा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स हा एका वेळेस एक डेटा आणतो. म्हणजे पहिला डेटा आला मग दुसरा डेटा आणणार मग तिसरा आणणार मग चौथा आणणार. तुझा 1000 डेटा आहे सपोज
आता सपोज तुमच्या किती तर 1000 इमेज आहेत, सगळ्यांची साईज आहे 100 KB. ठीक आहे, मग 1000 KBचा डेटा किती झाला? म्हणजे आता सपोज आता एक इमेज आहे, सपोज एक व्हिडिओ आहे 1 GBचा आहे. ठीक आहे, मग तू एकदा त्या वेबसाईटवर गेली, साईटवर गेली, ते व्हिडिओ किती 1 GBचा आहे. मग ते 1 GBचा डेटा येण्यासाठी 1 GB घेणार ना तुझा. ठीक आहे ना, तशा त्याकडे 100 व्हिडिओ आहेत. 100 व्हिडिओचा डेटा किती झाला, यूज किती होणार डेटा तुझा? म्हणजे मग इतका डेटा वेस्ट होतो ना. जशी रिक्वायरमेंट आहे तुझी, की तुला लागते सध्या 10 रील बघायच्या, मग 10 रील येणार मॅप फंक्शन. ठीक आहे ना, मग फॉर लूप काय करणार, सगळे एका खात्यात घेऊन येणार. मॅप फंक्शन कसं की एक घेऊन येणार, मग दुसरं घेऊन येणार, मग तिसरं घेऊन येणार. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, समजलंय का? का एकदा मॅप फंक्शन डबल घ्यायचं, का युटिलचं सांगायचं एकदा? टाईप करून घेतात का ऑनलाईन मेंबर्स? काय करतात, डिलीटचा ट्राय करा तुम्ही आता. ठीक आहे, कोणते अवेट फंक्शन यूज करून, कोणतं मॅप फंक्शन रिपीट करायचं का युटिलचं करायचं? ऑनलाईन मेंबरचं सगळं रिपीट करायचं. ठीक आहे, एकदा आपण रिपीट करू. ठीक आहे, ह्यातलं मी काय करतो, फॉर लूप सगळंच रिपीट करायचं एकदा, एक्सप्लेन. ऑनलाईनचं असं म्हणणं आहे. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, लक्ष द्या. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण काय केलं की जे डेली करतो, काय जे लागते ते रिक्वायरमेंट करून घेतलं, आपण रिक्वायर्ड करून घेतलं. ठीक आहे, त्यानंतर आपण डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल केलं. ठीक आहे, मग यानंतर आपण काय बनवलं की आज नवीन युटिल आपण काय केलं, एक पॉईंट घेतला, नवीन पॅकेज काय केलं, इन्स्टॉल केलं. कोणतं, युटिल पॅकेज. ठीक आहे, मग युटिल पॅकेज आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, अवेट काय करतं, अर्सिंग आणि अवेट प्रोव्हाइड करतं. मग युटिल आपल्याला यूज करण्यासाठी आपण काय केले, त्याची मिडलवेअर राईट केली. त्याची मिडलवेअर काय करते, की जी कॉल बॅक फंक्शन आहेत त्या कॉल बॅक फंक्शनला काय करतं, प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करतं. ठीक आहे, इथवर समजलंय? मग सिंपल आपण काय केले, होम पेज बनवले, होम पेजवर 2 बटन दिले, एक ऍडमिनचं दिलं आणि दुसरं लिस्टचं बटन दिलं. मग त्यानंतर आपण एक मिडलवेअर बनवली, कोणती, की ऍडमिनची. त्याला कोणतं पेज रेंडर केलं, की ऍडमिनचं पेज केलं आणि त्यात एक सिंपल फॉर्म बनवला. मग फॉर्म मध्ये काय आपला 2 फील्ड घेतल्या, कोणत्या, एक नेम घेतलं आणि एक मोबाईल नंबर घेतला. आणि तो डेटा जो भेटेल तो कोणत्या URL ला सेंड केला, सेव्ह ऍडमिनला. कोणत्या मेथडनी केला, पोस्ट मेथडनी आपण डेटा पास केला. मग आपण इंडेक्स फाईल मध्ये काय केलं, की एक पोस्ट नावाची URL बनवली. ठीक आहे, आणि डेटा कशात आलाय, बॉडी मध्ये डेटा आलाय. मग जो डेटा भेटतोय आपल्याला तो कशात, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आणि जे आपल्याला ह्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, डेटाबेसला आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी आपण एक इन्सर्टची क्वेरी राईट केली, कोणती, इन्सर्ट इनटू टेबल नेम, आणि त्याची जे आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायचे ते व्हॅल्यू, आणि जे आपल्याकडे व्हॅल्यू आहेत ते व्हॅल्यू आपण काय केल्या, क्वेरी मध्ये राईट केल्या. मग यानंतर आपल्याला क्वेरी काय करायची असते, रन करायची असते. मग रन करण्यासाठी आतापर्यंत आपण काय पाहिलं, की कॉन डॉट क्वेरी पहिले SQL पास करायचो, त्यानंतर फंक्शन पास करायचो. फंक्शन मध्ये परत एरर भेटायचा, नाहीतर डेटा भेटायचा, मग हे आपण कन्सोल मध्ये राईट करायचो. ठीक आहे, त्यापेक्षा आपली सोपी पद्धत कोणती, की जे आपण युटिल इन्स्टॉल केले ते आपल्याला अवेट आणि अर्सिंग प्रोव्हाइड करते. मग एक अवेट लिहिलं, अवेटला काय केलं, की त्याला जी आपली प्रॉमिस आहे ते प्रॉमिसला कन्वर्ट केलं प्रॉमिस मध्ये. कोणत्या, जी आपण मिडलवेअर कुठं राईट केली, इथं राईट केली, त्याला स्टोअर कशात केली, EXE व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. मग त्याला काय सांगितलं, की जी आपली प्रॉमिस आहे, आपली प्रॉमिस कोणती, की डेटा इन्सर्ट कर, ही काय आपलं प्रॉमिस आहे. मग ह्याला काय केलं, आपण जी प्रॉमिस आहे ती आपण प्रॉमिस पास केलं, म्हणजे प्रॉमिस मध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे, मग एक व्हेरिएबल अवेट काय करतो, एक तर डेटा घेऊन येणार, नाही दुसरं एरर कर घेऊन येणार. जो एरर येईल किंवा डेटा येईल तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर, डेटा व्हेरिएबल मध्ये आपण काय केलंय, डेटा स्टोअर केलाय. बाकी काहीच नाही, बास. मग डेटा आपला इन्सर्ट झाला, डेटा इन्सर्ट झाला की रिडायरेक्ट केलं कोणत्या पेजला, फ्लॅश ऍडमिनला रिडायरेक्ट केलं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण काय केली, की आपल्याला डेटा प्रिंट करायचा होता, म्हणजे जो डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर आहे तो डेटा आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचा. मग त्यासाठी आपण एक मिडलवेअर राईट केली. मिडलवेअर काय, स्लॅश ऍडमिन लिस्ट. ठीक आहे, मग त्यामध्ये काय केलं, सिलेक्टची क्वेरी राईट केली. सिलेक्टची क्वेरी म्हणजे आपलं प्रॉमिस, आणि प्रॉमिस कोणाला पास केलं, अवेटला पास केलं.
अवेट काय करणार, एक तर डेटा घेऊन येणार, नाही तर दुसरं एरर एरर घेऊन येणार. जो एरर येईल किंवा डेटा येईल तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, डेटा व्हेरिएबल मध्ये. मग डेटा भेटला की त्याला काय सांगितलं, ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर कर, एक ऑब्जेक्ट मध्ये काय कर, कन्वर्ट कर. ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केला की जो ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे तो काय केला आपण, फॉरवर्ड केला. कोणत्या पेजला फॉरवर्ड केला, की ऍडमिन लिस्टला फॉरवर्ड केला. कोणत्या नावाने, की लिस्ट नावाने व्हेरिएबलने. मग ऍडमिन लिस्ट मध्ये आपण काय केले, लूप घेतला आणि लूप मध्ये फक्त डेटा आपण प्रिंट केला. ऑनलाईन मेंबर समजलंय का, एकदा रिपीट घ्यायचं कोणतं. युटिलचं समजलं नसतं ना, युटिल काय करतं, फक्त आपल्याला एवढंच देण्यात ठेवा फक्त, बाकी जर जास्त काही देण्यात ठेवू नका. युटिल आपण रिक्वायर्ड केलं की डेटा काय होतो, आपल्याला अवेट यूज करता येतं. ठीक आहे. आणि अवेट काय करतं, की जो आपला डेटा क्युरी आहे आपली, म्हणजे जे आपली क्युरी एसक्यूएल ची क्युरी फक्त रन करतो. ठीक आहे, एवढंच देण्यात ठेवा, बाकी काहीच नाही. ऑनलाईन मेंबर्स समजलंय का आज, का डबल घ्यायचं एकदा, कुणाला काय प्रॉब्लेम समजलं नसतं तर बोला. ठीक आहे. आजचा डेमो काय, तुम्हाला होमवर्क काय आहे, की जे आपण आज घेतलंय, काय घेतलंय, डेटा इन्सर्ट केलाय आणि सिलेक्ट केलाय, तेच तुम्ही काय करायचं, डेटा घरी गेल्यावर डिलीट करायचा आणि अपडेट करायचा. चालेल ना, दोनच फील्ड आहेत, त्याला फक्त डिलीट आणि अपडेट करायचा. चालेल ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे. उद्या आपण इमेज घेऊ, इमेज कशी हँडल करायची. काळजी. ठीक आहे. कुणाला काय अडचण, आणि ग्रुपवर शेअर करा. चला झालं की ग्रुपवर शेअर करा. आणि आजचा डेमो स्क्रीन रेकॉर्डिंग करून ग्रुपवर शेअर करा, किंवा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. अपडेट आणि डिलीट करा फक्त तुम्ही. आता आपण क्लासमध्ये सिलेक्ट झाले, डेटा इन्सर्ट केलाय. ठीक आहे. तुम्हाला होमवर्क असा आहे की डेटा काय करायचा, कशाचा यूज करून, अवेटचा यूज करून. ठीक आहे. आतापर्यंत आपण फंक्शन राईट करायचो, फंक्शन ऐवजी काय करायचं, अवेट यूज करायचं आज. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर चालेल ना. आणि जे तुम्हाला डेमो दिलेत ते करत चला. 12 तारखेला सबमिशन होईल त्याचं, सगळ्यांचे चेक केले जातील. की असं नाही की तुम्ही हे होमवर्क करून, हे करून ते करायचं तुम्हाला. ठीक आहे. 12 तारखेला सबमिशन होईल, डेमो करत चला. ग्रुपवर PDF शेअर केली मी. ठीक आहे. आजचा होमवर्क हाच आहे की तुम्ही डेटा डिलीट करा आणि अपडेट करा. ठीक आहे. ऑफलाईन काय रिपीट करायचं किंवा कोणता पॉईंट. ठीक आहे. तोपर्यंत राईट करा. ठीक आहे. ट्राय करा मॅप फंक्शन, डेटा एकदा लिस्ट मध्ये प्रिंट करून मॅप फंक्शनचा यूज करून.